नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल अगेन. मी आज तुम्हाला 2 सुंदर ठिकाणाला घेऊन जाणार आहे. 2 नाही, ॲक्च्युली 3 बरं का. वाई, पाचगणी आणि काळूबाई. तर माझा प्रवास ॲक्च्युली सुरू झाला हा वाईच्या दिशेने सर्वप्रथम. हे तुम्ही डोंगररांगा पाहू शकताय की डोळ्याचं एकदम पारणंच फिटते आणि माझा कॅमेरा एवढा सुंदरही नाही आहे आणि क्लिअरिटी तर बिलकुलच नाही आहे की ते सौंदर्य माझ्या मोबाईलमध्ये मी कॅप्चर करू शकेन. ते तुम्ही तिथं प्रत्यक्षात जाईल ना तेव्हा डोळ्याचे पारणं फिटेल तुमचं, इतका सुंदर व्ह्यू आहे तो. आणि तिथं कमतरता होती फक्त पावसाची. इथून जे दिसत होतं ते पाचगणीमधून ते कृष्णाचं बॅकवॉटर दिसत होतं, कृष्णा नदीचं. आणि आम्ही पाचगणीच्या बरेच ठिकाणी फिरलो. टेबल लँडला गेलो पाचगणी, त्यानंतरनं पारसी पॉईंट, सिडनी पॉईंट, त्यानंतर कृष्णा नदीचं बॅकवॉटर पाहिलं आम्ही. अशा बऱ्याच ठिकाणी गेलो. त्यानंतर मॅप्रो पार्कमध्ये गेलो आणि इथे मुलांना बांधून ते चॉकलेट कलेक्ट करायचे होते. आणि याचं तिकीट होतं आय थिंक 198 रुपये होतं. आणि हे वर्थ इट आहे बरं का, कारण पैसा वसूल आहे हे सगळं. दादानी तर ते त्याच्यापेक्षा जास्त चॉकलेट घेऊन आला. 200 रुपयाच्या पेक्षा जास्त, कारण एक चॉकलेट आपलं 1 रुपयाला असतं. तर हे फुल पैसा वसूल आहे. तिथं तुम्ही मॅप्रोमध्ये जात असाल तर आवर्जून तुमच्या मुलांना हे खेळायला हवा. बाकीचे गेम्स मला काही एवढे फारसे आवडले नाहीत आणि त्यात आपण जिंकतही नाही, फक्त भले मोठं त्याचं तिकीट आहे. दादा तर काय एकदम हॅप्पी आणि आनंदी होता. तर तुम्ही मॅप्रो पार्कमध्ये जात असाल तर तिथं खूप साऱ्या गेम्स आहेत, खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. मी काय ते शूट करत बसले नाही, मी फक्त एन्जॉय केला. तर ते गेम्स मला फार काही आवडले नाहीत. आम्ही भाग घेतला पण आम्ही जिंकलोच नाही, नुसतं आमचे पैसे गेले. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की मुलांना घेऊन जात असेल तर ते चॉकलेट जे गोळा करायचं असेल ना तिथं आवर्जून जा. आणि तिथं आणखी एक ठिकाण होतं ते रेन चॉकलेटचा रेन पडत होते आणि ते कलेक्ट करायचं होतं. तिथं काही मला त्यांनी परमिशनच दिली नाही, कारण मी हा ड्रेस घातला होता त्याच्यामुळं. त्यानंतर ना आम्ही सुंदर व्ह्यू एन्जॉय केला मस्तपैकी, पाचगणी वगैरे फिरलो आणि काळूबाईच्या दिशेने निघालो. त्यानंतर ना आम्ही काळूबाई देवीच्या तिथे पोहोचलो. तिथलं वातावरण एवढं सुंदर आहे, मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही की एकदम मन प्रसन्न करणार आहे. आम्ही तिथं खूप वेळ स्पेंड केला, देवीचं दर्शन घेतलं. सगळ्यांसाठी मी देवीकडे प्रार्थना केली की सगळ्यांना सुखी, आनंदी, समृद्धी ठेव, त्यांना आयुष्य लाभू दे, त्यांच्या मुलाबाळांना सुखी ठेव. सगळ्यांसाठी देवीकडे मागणं केलं आणि देवी नक्कीच माझं ऐकेल आणि सगळ्यांना सुखी ठेवेल. की म्हणतात ना की आपल्या एकासाठी नाही तर सगळ्यांसाठी मागावं नेहमी, देव तुमचं नक्की ऐकतो. आमचं खूप छान दर्शन झालं तिथं. असं वाटलंच नाही आहे की आमचं दर्शन होणार नाही. इतकं सुंदर झालं ना की मी तुम्हाला नाही सांगू शकत. त्यानंतर ना आम्ही परतीच्या वाटेला निघालो, कारण 1 डे ट्रिप होती आमची, त्याच्यामुळं आमचं सगळं हे आरामात झालं, कारण आम्ही पहाटे 4लाच निघालो होतो. खूप छान व्ह्यू एन्जॉय करत करत, गप्पा मारत मारत आमची ही छोटीशी फॅमिली आणि आम्ही जात होतो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.